स्वप्न नुसती पाहायची नसतात, तर ती जगायची असतात. स्वप्न जगण्यासाठी आत्मविश्वासाची मोठी ऊर्जा लागते, जी धनुराशीच्या जातकांमध्ये मूळतः असते. ध्येय निश्चित करून त्यानुसार चालणारी रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. किंबहुना हा महिना तुमच्यासाठी भाग्याचा आहे असं आपण म्हणू शकतो. राशी स्वामी असलेले गुरुदेव त्रिकोणाचे स्वामी असून ते केंद्रस्थानात विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तसंच तुमच्यासाठी योगकारक व पंचमेश असलेले मंगळदेव कर्मस्थानात आलेले आहे. तो देखील मोठा शुभसंकेत सांगता येईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात भाग्येश रविदेव स्वतः भाग्यस्थानात येणार आहे. त्यामुळे हा देखील एक मोठा शुभसंकेत आहे. तरीही केवळ भाग्यावर अवलंबून राहू नका, कर्मावर संपूर्ण लक्ष द्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे.